त्वचा उजळण्यासाठी किंवा काळसरपणा कमी करण्यासाठी असणारे काही सोपे पर्याय. मी डॉक्टर सचिन वाघ, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन, स्पर्श क्लिनिक, नाशिक. आपण आज बोलूयात क्विक गाईड टू स्किन व्हायटनिंग. तर आपल्या स्किनमध्ये एक पिगमेंट असतं, त्याला म्हणतात मेलॅनिन. दिस इज जेनेटिकली डिटरमाइंड, म्हणजे अनुवांशिकतेने आपलं मेलॅनिन पिगमेंट हे ठरणार असतं. त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग हा आपल्या जीन्समध्ये असतो. तो आपल्याला खूप नाही पण काही अंशी अल्टर करता येतो आणि स्किनला उजळपणा आणता येतं. तर हे मेलॅनिन काय करतं, तर हे मेलॅनिन आपल्या त्वचेमध्ये येतं आणि त्यामुळे आपल्या त्वचेला सूर्यप्रकाश किंवा UV रेजपासून प्रोटेक्शन मिळतं आणि तेच आपल्या स्किनला रंग आणणार असतं. तर या स्किन लायटनिंगच्या प्रक्रियेमध्ये आपण या मेलॅनिनला थोडं मॉडिफाय करतो. या स्किनमध्ये असणारं मेलॅनिनचं प्रमाण कमी करणं, त्याचं प्रोडक्शन कमी करणं किंवा त्याची इफिशियन्सी गडदपणा कमी करणं, ह्याद्वारे स्किनचं कलर हा काही अंशी 2-3 शेड कमी करून स्किनला आपल्याला उजळपणा आणता येतो. तर काय काय पर्याय आहेत? एक, सनस्क्रीन लोशन्स. दुसरं, काही डिपिगमेंटिंग क्रीम्स. तिसरं, केमिकल पिलिंग. चौथं, काही लेझर्स. आणि पाचवं, काही नवीन आलेले इंजेक्शन्स. सो सन प्रोटेक्शन. तर सन प्रोटेक्शन आपण काही प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग म्हणजे स्कार्फ, हेल्मेट याद्वारे आपल्याला सन प्रोटेक्शन करता येतं. तसेच सनस्क्रीन लोशन्स. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन लोशन्स अवेलेबल आहे. आपण त्याच्यानंतर बोलूच कुठलं SPF, कुठलं सनस्क्रीन, त्याविषयी आपण नंतर बोलूच. तर सनस्क्रीन लोशन काय करतं, एक बॅरियर फॉर्म करतं आपल्या स्किनला, की समोरच्या सूर्यप्रकाशामुळे जो डॅमेज होणार असतो, मग तो डॅमेज एकतर काळे चट्टे, टॅनिंग, स्किन डॅमेज, रिंकलिंग किंवा स्किनचं लूज होणं, या गोष्टी. तर हे सनस्क्रीन लोशन हे गोष्टी थांबवतं आणि स्किनला उजळपणा आणतं. तसंच आपण जे लेझर करू किंवा ज्या क्रीम वापरू त्यामुळे होणाऱ्या सेन्सिटिव्ह स्किनला प्रोटेक्शन देणं, हे पण काम हे सनस्क्रीन लोशन करत असतं. दुसरं, क्रीम्स. खूप क्रीम्स अवेलेबल आहेत. आपण ऐकलेलं असेल विटॅमिन C, कोजिक ॲसिड, नियासिनामाइड, ग्लुटाथायोन, ट्रानेक्झेमी, असं बऱ्याच प्रकारचे घटक असणाऱ्या क्रीम्स या स्किनला लायटनिंग करतं. तर हे काय करतं, हे मेलॅनिन तयार करणं, ते कमी तयार करणं, त्याची इफिकसी कमी करणं, त्याच्या स्किनमध्ये असलेलं प्रमाण कमी करणं किंवा त्याला डिग्रेड करून ते कमी करणं, ह्या प्रकारे स्किनचा गडदपणा कमी होतो आणि स्किनला एक लायटनिंग येतं. या बऱ्याच क्रीम्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण मी सजेस्ट की तुम्ही आपल्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांना त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ह्या क्रीम वापरा. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणाऱ्या क्रीम आपल्याला चांगला इफेक्ट देतं आणि आपल्याला अनवॉन्टेड साईड इफेक्ट्सपासून वाचवतं पण. सो तिसरा पर्याय केमिकल पिलिंगचा. केमिकल पिलिंग म्हणजे काय, तर काही फ्रूट एक्स्ट्रॅक्ट्स असतात, तर ते दे आर अवेलेबल इन लिक्विड फॉर्म आणि स्किनला एक ग्लो येतो. चौथं, लेझर्स. सो काही लेझर्स, उदाहरणार्थ CO2 लेझर, कार्बन लेझर फेशियल, इंडियाक लेझर, याद्वारे आपल्या स्किनचं गडदपणा किंवा टॅनिंग कमी करून स्किनला उजळपणा आणता येतो. आता आपण ऐकलं असेल नवीन इंजेक्शन्स. या इंजेक्शनद्वारे एक हिरोईन जी खूप काळी सावळी होती ती खूप छान गोरी होऊन गेली. काही अंशी खरं आहे. काही इंजेक्शन्स घेतल्याने आपल्या स्किनमधलं मेलॅनिनचं प्रमाण कमी होतं. इट ॲक्ट्स लाईक अन अँटीऑक्सिडंट, म्हणजे स्किनचं डॅमेज कमी होतं आणि स्किनला उजळपणा आणता येतो. सो ह्या काही सोप्या पद्धती आपण चर्चा केल्या, ज्याद्वारे स्किनचा गडदपणा कमी होऊन स्किनला उजळपणा आणता येईल, स्किनला ग्लोईंग करता येईल, स्किनला व्हायटनिंग करता येईल. थँक्यू.